नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण स्कॉलरशिप लेक्चर सिरीज सुरू करत आहोत. तर आज गणित विषयातील स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत हा टॉपिक आपण आज पाहणार आहोत. तर स्थानिक किंमत म्हणजे काय, तर प्लेस व्हॅल्यू आणि दर्शनी किंमत म्हणजेच फेस व्हॅल्यू होय. तर आपण आता सुरुवातीला अंक घेऊया. 1 ते 9 पर्यंत अंक आहे आणि त्याच्यामध्येच शून्य पण आहे. म्हणजे आपल्याला हे डिजिट दिलेले आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 0. तर हे डिजिट आहेत. या डिजिटची जी किंमत आपल्याला दिसते ती किंमत म्हणजे दर्शनी किंमत. जसं 1ची आपल्याला एकच किंमत दिसते, 2ची 2 दिसते, 3ची 3, अशा प्रकारे प्रत्येक डिजिटची जी किंमत असते ती किंमत म्हणजे दर्शनी किंमत असते. तर आता आपल्याला हे जे डिजिट आहेत ते एखाद्या संख्येमध्ये आले तर त्याची किंमत बदलते. तर ती किंमत जी असते ती असते स्थानिक किंमत. जसं आता 6 हा अंक आहे, तो आला या संख्येमध्ये. 6435 ही संख्या आहे, या संख्येमध्ये 6 अंक आला आहे. तर त्याची किंमत 6च राहील का, ती चेंज होते. त्याच्यामुळं ती झाली स्थानिक किंमत. तर स्थानिक किंमत म्हणजे काय, तर प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत ही त्या संख्येतील त्याच्या एकक, दशक, शतक अशा स्थानावरून ठरत असते. तर आपल्याला माहिती आहे, आपण उजवीकडून एकक, दशक, शतक, हजार, 10,000 अशा प्रकारे वाचन चालू करतो. तर 5 एकक स्थानी आहे, 3 दशक स्थानी, 4 शतक स्थानी आणि 6 हजार स्थानी आहे. एकक, दशक, शतक, हजार. म्हणून आपल्याला जर 6ची स्थानिक किंमत काढायची असेल तर ती कशी काढायची, तर 6435 या संख्येमधील 6 जसं तसं आपण खाली घेऊया. त्याच्या पुढं 1 2 3 हे डिजिट आहेत. तर त्या तिन्ही डिजिटच्या जागी आपल्याला 0 लिहून टाकायचं. 1 2 3 म्हणजे 6च्या पुढे जेवढे डिजिट असतील किंवा अंक असतील तर त्या अंकाच्या जागी आपण काय करायचं, 0 लिहायचं. यानंतर जी आपल्याला संख्या भेटते ती असते या 6ची स्थानिक किंमत. म्हणजेच 6ची स्थानिक किंमत किती झाली, 6000. 6435 या संख्येमध्ये 6ची स्थानिक किंमत झाली 6000. आता आपण बघूया 4 या अंकाची स्थानिक किंमत. तर 4ची स्थानिक किंमत किती असणार आहे, आता 4 आपण लिहून घेऊया खाली. 4 त्याच्या पुढे 3 आणि 5 आहे, म्हणजे किती अंक आहेत, 2 अंक आहेत. तर जशाच तसं आपण आता त्याच्या जागी काय लिहायचं, 0 लिहायचं. 1 आणि 2, 3च्या जागी 0 लिहिलं, 5च्या जागी पण 0 लिहिलं. तर 4 या अंकाची या संख्येमधील स्थानिक किंमत किती झाली, 400. आता बघूया आपण 5. तर 5च्या पुढे कोणता अंक आहे का, नाही. तर आपण जशाच तसं 5 खाली लिहूया. 5च्या पुढे कोणताच अंक नसल्यामुळे आपण या ठिकाणी 0 पुढे लिहिणार नाही. त्यासाठी एक नियम आहे की 5 हे एकक स्थानी आहे. तर एकक स्थानी असणारा कोणत्याही अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत ही सारखी असते. एकक स्थानी असणाऱ्या कोणत्याही अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत ही सारखी असते. म्हणजे 5 हा एकक स्थानी आहे तर त्याची फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू ही सेमच असणार आहे, ती वेगळी असणार नाही. म्हणजेच 5ची स्थानिक किंमत किती झाली, 5च, आणि दर्शनी किंमत ती पण 5च. अशा प्रकारे आता आपण बघूया 3ची स्थानिक किंमत किती असेल, तर 3 जशाच तसं आपण खाली लिहिलं. त्याच्यानंतर 3च्या उजव्या साईडला कोणता अंक आहे, 5. म्हणजे कोणताही अंक असू द्या, त्याच्या पुढं फक्त एक अंक आहे म्हणून आपण त्याच्या पुढं 0 लिहिलं. म्हणजे 5च्या जागी 0 लिहिलं. म्हणजेच 3ची स्थानिक किंमत किती झाली, 30 झाली. अशा प्रकारे आपण एखाद्या अंकाची कोणत्याही संख्येमधील स्थानिक किंमत काढू शकतो. तर आता विस्तारित रूप म्हणजे काय हे आपण बघूया. आपल्याला फेस व्हॅल्यू कळाली आणि प्लेस व्हॅल्यू कळाली. फेस व्हॅल्यू म्हणजे काय, तर आपल्याला जी किंमत दिसते ती किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू, म्हणजेच दर्शनी किंमत. दिसते म्हणजे काय होतं, दर्शन होतं. ती किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू. आणि स्थानिक किंमत आता आपण पाहिलेलं आहे की स्थानिक किंमत कशावरून ठरते, एकक, दशक, शतक, हजार यावरून स्थानिक किंमत आपल्याला कळते. तर यानंतर आपण पाहणार आहोत विस्तारित रूप म्हणजे काय. तर या संख्येचं विस्तारित रूप कसं काढायचं. विस्तारित रूप काढताना पण आपल्याला काय करायचं आहे, त्यामध्ये जेवढ्या संख्या आहेत त्या संख्यांचं स्थानिक किमतीची बेरीज करायची. जसं आता आपण हेच एक्झाम्पल घेऊया. 6435
35. तर यामध्ये 6ची स्थानिक किंमत किती आहे? 6च्या पुढे 1 2 3 3 अंक आहेत, त्याच्यामुळं 3 शून्य देऊ आपण. 1 2 3 अधिक 4ची स्थानिक किंमत 1 2 2 शून्य देऊया. 4च्या उजव्या बाजूला किती अंक आहेत? 2, त्यामुळे आपण काय करू? 2 शून्य देऊ. 1 2 400 झाली. अधिक 3 या अंकाची स्थानिक किंमत 3च्या नंतर 1 शून्य अधिक 5 या अंकाची स्थानिक किंमत 5च राहील, कारण की आपल्याला माहिती आहे एकक स्थानी कोणताही अंक असो, मग तो 1 ते 9 पर्यंतचा अंक किंवा 0 पण असू द्या, तर एकक स्थानी असणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत ही त्याची दर्शनी किंमत याच्या बरोबर असते. म्हणजे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत ही सारखीच असते. तर आपण जेव्हा 6435ला 6000 अधिक 400 अधिक 30 अधिक 5 या स्वरूपात लिहितो, तेव्हा ते असतं त्याचं विस्तारित रूप. तर जेव्हा आपण याची बेरीज करतो विस्तारित रूपाची, तेव्हा तीच संख्या परत येत असते. 6000 अधिक 400 अधिक 30 अधिक 5 बरोबर 6435. अशा प्रकारे आपण काय बघितलं? विस्तारित रूप म्हणजे काय. आता आपण यावर सराव प्रश्न घेऊया. बघा, सराव प्रश्नामधला पहिला प्रश्न, 6240 या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत किती? तर आपण 6240 ही संख्या जशास तशी लिहून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला कोणत्या अंकाची स्थानिक किंमत काढायची? 2ची. मग 2 हे आपण त्याच्या खाली लिहिलं. 2च्या उजव्या बाजूला किती अंक आहेत? 2 आहेत, 4 आणि 0. तर त्या दोन्हींचं काय करायचं? आपल्याला शून्य करायचं. 0 0 म्हणजे जेवढे अंक असतील तेवढे शून्य 2च्या पुढे लिहायचे. मग 200 ही काय झाली? या संख्येमधील 2ची स्थानिक किंमत झाली. तर आपलं उत्तर आलं 200. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 2, 350 या संख्येतील 5 या अंकाची स्थानिक किंमत किती? 350. 5ची आपल्याला स्थानिक किंमत काढायची. 5 जशास तसं लिहिलं. 5च्या पुढं एक डिजिट आहे, ते ऑलरेडी शून्य आहे, तरी पण आपण शून्यच लिहायचं. 50. उत्तर आलं 50. 350 मध्ये 5ची स्थानिक किंमत किती झाली? 50. पुढचा प्रश्न, 8025 या संख्येतील 0 या अंकाची स्थानिक किंमत किती? 8025. या अंकामध्ये बघा 0 एकक दशक शतक स्थानाला आलंय. मग आपण इथं 0 लिहिलं. जसं आपण दुसऱ्या संख्येसाठी करतो की आता 0च्या उजव्या बाजूला 2 आणि 5 आहे, म्हणजे 2 डिजिट आहेत, तर आपण 0 0 लिहितो. हे तुम्हाला समजण्यासाठी मी सांगतोय. तर 3 वेळेस 0 लिहिलं काय, 4 वेळेस लिहिलं काय, 5 वेळेस लिहिलं काय, 0ची किंमत 0च राहणार आहे. पण आणखीन एक नियम असा आहे की 0 हा अंक संख्येमध्ये कुठे पण येऊ द्या, तर कुठं जरी आला तो अंक तरी पण 0ची स्थानिक किंमत ही किती असणार आहे? 0च असणार आहे. 0ची दर्शनी किंमत पण 0च असते आणि 0ची स्थानिक किंमत पण 0च असते. म्हणजे एक्झाममध्ये जेव्हा कधी असा प्रश्न येईल की 0ची स्थानिक किंमत किती, तेव्हा डायरेक्ट आपलं उत्तर किती असेल? 0 असेल. त्याच्यामुळे ही प्रोसेस करत बसायची नाही. आपला आन्सर येईल 0. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4, 5420 या संख्येतील 4 व 2 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? तर आता 5420 या संख्येमध्ये 4 आणि 2 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज. मग पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल? 4 या अंकाची स्थानिक किंमत काढावी लागेल. 4 जशास तसं लिहूया इथं खाली. आणि त्याच्या पुढे काय आहे? उजव्या बाजूला 2 आणि 0 आहे, म्हणजे 2 अंक आहेत. तर आपण त्या ठिकाणी काय करायचं आहे? 0 0 घ्यायचं. म्हणजे जेवढे अंक असतील त्यांना काय करायचं? आपण 0 बनवायचं. म्हणजे 400 झाली 4ची स्थानिक किंमत. त्याच्यानंतर आता 2 या अंकाची स्थानिक किंमत काढूया. 2 आपण जशास तसं लिहिलं 2च्या खाली. 2च्या उजव्या बाजूला 0 आहे, म्हणून आपण इथं पण 0च लिहिलं. मग 2ची स्थानिक किंमत किती झाली? 20. आता आपल्याला काय सांगितले? या दोघांच्या स्थानिक किमतीची बेरीज काढायची. त्याच्यामुळे आपण काय करू? याची बेरीज करू. 400 अधिक 20 420 हे झालं आपलं उत्तर. आता 95236 या संख्येतील 2 व 3
या संख्यांच्या स्थानिक किमतींचा गुणाकार किती? 95,236 ही संख्या लिहिली. यामध्ये 2 व 3 या संख्यांच्या स्थानिक किमतींचा गुणाकार किती? तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल? स्थानिक किंमत काढायला लागेल. पहिल्यांदा आपण 2ची स्थानिक किंमत काढू. 2ची स्थानिक किंमत 2 खाली लिहिलं. त्याच्यानंतर 3 आणि 6च्या जागी काय करायचं? आपल्याला 0 लिहायचं आहे. 0 लिहिलं. त्याच्यानंतर 3 लिहूया इथं. आता 3ची स्थानिक किंमत काढताना 3च्या पुढे काय आहे? 6. तर मग 6ला आपल्याला काय करायचं? 0. जेवढे अंक असतील त्यांना काय करायचं? 0. तर आता आपल्याला वर बेरीज विचारली होती, या ठिकाणी आपल्याला गुणाकार विचारला आहे. तर 200 गुणिले 30 हे असेल आपलं उत्तर. तर याचं उत्तर किती येतं? 200 गुणिले 30. एवढा गुणाकार करत बसायचं नाही. सगळ्यात सोपं 2 गुणिले 3 करायचं. जर 2च्या पुढे पण शून्यच असतील, 3च्या पुढे पण कितीही शून्य असतील, म्हणजे एखाद्या अंकाच्या पुढे किती शून्य असतील आणि असा गुणाकार जर आला तर आपण काय करायचं? फक्त शून्य सोडून जे अंक आहेत म्हणजे 2 आणि 3 यांचा गुणाकार करायचा. किती झाला? 6. आणि शून्य किती आहेत एकूण? 1 2 3. 2 पुढे 2 शून्य, 3 पुढे 1, मग ते 3 शून्य 6च्या पुढे लिहून टाकायचे. उत्तर किती आलं आपलं? 200 गुणिले 30 6000. पुढचा प्रश्न बघूया. 50 55 268 या संख्येतील दशक व शतक स्थानांच्या अंकांची स्थानिक किमतींची बेरीज किती? तर आता ही मोठी संख्या आहे. मोठी संख्या बघून घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही. तर आपल्याला प्रश्न नीट वाचायचा. दशक व शतक स्थानांच्या अंकांची स्थानिक किमतीची बेरीज किती? तर आता बघा, आपल्याला माहिती आहे आपण उजव्या बाजूने एकक दशक शतक असं वाचायला सुरुवात करतो. 8 एकक स्थानी आहे. एकक. दशक स्थानी काय आहे? 6. शतक स्थानी काय आहे? 2. एकक दशक शतक. 1000 10,000 लाख आणि 10 लाख. म्हणजे आपण या उजव्या बाजूनी वाचन सुरू करतो. तशा प्रकारे आपल्याला काय शोधायचे? दशक आणि शतक. तर एकक दशक म्हणजे 6 दशक स्थानी आहे आणि शतक स्थानी काय आहे? 2. तर या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज काढायची आहे. तर आपण शतक स्थानी आहे, पहिल्यांदा ही संख्या लिहून घेऊ. 50 55 268. तर आपल्याला 2 जे शतक स्थानी आहे आणि दशक स्थानी 6 आहे, तर ह्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज काढायची 2 आणि 6च्या. तर 2ची स्थानिक किंमत 2 लिहिलं. त्याच्यानंतर 6 आणि 8 आहे, त्याचं काय करायचं आपल्याला? 0. ही झाली 2ची स्थानिक किंमत. अधिक बेरीज करायला सांगितलं आपल्याला उदाहरणामध्ये. त्याच्यामुळे 6 लिहिलं. 6च्या पुढं काय येतं? 8. मग 8चं काय करायचं? 0. 60. ही झाली 6ची स्थानिक किंमत. 200 अधिक 60 किती? 260. हे झालं आपलं उत्तर. पुढचा प्रश्न. 2416 या संख्येतील 6 या अंकाच्या दर्शनी व स्थानिक किमतीमधील फरक किती? 2416 या संख्येतील 6 या अंकाच्या दर्शनी व स्थानिक किमतीतील फरक किती? तर मी मागाशी तुम्हाला सांगितलं होतं की एखादा अंक जेव्हा एकक स्थानी येतो, एकक स्थान कोणतं? हे 6चं. एकक दशक शतक 1000 म्हणजे 6 हा एकक स्थानी आलेला आहे. एकक स्थानी जेव्हा एखादा अंक येतो तेव्हा त्याची दर्शनी किंमत आणि त्याची स्थानिक किंमत ही सारखीच असते. म्हणजे 6ची दर्शनी किंमत इथं किती दिसते? 6च आहे. बरोबर. ही झाली त्याची दर्शनी किंमत. आणि 6ची स्थानिक किंमत किती झाली? 6च्या पुढे कोणती संख्या आहे का? सॉरी, अंक आहे का? नाही. त्याच्यामुळं 6च्या पुढे 0 देण्याची गरज नाही. म्हणजेच 6ची स्थानिक किंमत पण किती झाली? 6च झाली. तर आपल्याला काय विचारलंय? दर्शनी आणि स्थानिक किमतीमधला फरक. फरक म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? बेरीज का वजाबाकी? वजाबाकी करावं लागेल. 6 वजा 6 0. तर आपलं उत्तर आलेलं आहे 0. शेवटचा प्रश्न बघूया आता. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्या आधी पण स्कॉलरशिपला येऊन गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 8. 5 स्टार स्टार या संख्येतील स्टारच्या जागी येणाऱ्या अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक 36 आहे, तर स्टारच्या जागी येणारा अंक कोणता? म्हणजे ही
5 स्टार स्टार ही 3 अंकी संख्या आहे, स्टारच्या जागी कोणता तरी एक अंक आहे. तर आपल्याला काय विचारले, स्टारच्या जागी येणाऱ्या अंकामधील फरक 36 आहे, तर तो अंक कोणता. स्टारच्या जागी जो अंक येणार आहे त्याच्या स्थानिक किमतीमधला फरक 36 दिलेला आहे. तर आता आपण काय करायचं, सरळ ऑप्शन घ्यायचे. पहिला पर्याय आहे आपल्याकडं 2, दुसरा 4, तिसरा 7, चौथा 8. तर आपण काय करायचं, आता पर्याय घेऊन बघायचे. 5 स्टार स्टार असं लिहिलेलं आहे, त्याच्या जागी आपण पर्याय क्रमांक 1 ठेवून बघूया. आता म्हणजेच 5 स्टारच्या जागी 2 ठेवून बघायचं. 2 2. तर 5 2 2. तर या ठिकाणी 2 आणि 2 याच्या स्थानिक किमतीमधला फरक बघायचा. तर या दोनची एकक दशक स्थानच्या 2ची स्थानिक किंमत किती असणार आहे, 20. म्हणजे इथं 2 लिहिलं आणि या 2च्या जागी 0 लिहिलं, वजा, कारण आपल्याला फरक सांगितला आहे. या 2ची 2च असणार आहे, कारण तो एकक स्थानी आहे. 20 वजा 2 किती झालं, 18. तर आपल्याला काय सांगितलं, फरक किती येतो, 36. तर आला का 36 नाही, त्याच्यामुळं पहिला पर्याय आपला चुकीचा आहे. म्हणजे 18 फरक येतो, आपल्याला किती पाहिजे फरक, 36 पाहिजे. आता या ठिकाणी आपण काय करू, 5 स्टार स्टार या जागी 5, आता पर्याय क्रमांक 2 ठेवून बघू. 4 4 544. तर आपण आता बघू यामध्ये 544 मध्ये या 4ची एकक स्थानच्या 4ची आणि दशक स्थानच्या 4ची स्थानिक किमती यामधला फरक बघूया आपण. तर दशक स्थानचं जे 4 आहे त्याची स्थानिक किंमत समोरच्या 4च्या जागी काय ठेवायचं, 0. ही झाली 40. आणि एकक स्थानच्या 4ची आपल्याला माहिती आहे, एकक स्थानी कोणताही अंक आला तर त्याची जी किंमत दिसते, म्हणजे जी दर्शनी किंमत असते तीच किंमत असते. तर 40 वजा 4 किती झालं, 36. म्हणजे याचा फरक किती आला, 36. आपल्याला उदाहरणामध्ये पण 36 हा फरक येतो म्हणून सांगितलं होतं, आणि इथं पण 36 फरक आला, म्हणजे हा पर्याय आपला बरोबर आहे. अशा प्रकारे आपलं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 2 4.